हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञादा आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण सिविक्सचा आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे अवर लाईफ इन सोसायटी, आजच्या व्हिडिओमध्ये हा चॅप्टर आपण कवर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, तुमच्या काही क्वेरीज असतील तर नक्कीच करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग स्टार्ट करूया आपला फर्स्ट चॅप्टर अवर लाईफ इन सोसायटी, म्हणजेच आपलं जीवन समाजामध्ये, म्हणजे आपलं समाज जीवन. ओके, सो बघा या चॅप्टरमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत. हा सिविक्सचा फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा. व्हाय डिड मॅन फील द नीड फॉर सोसायटी, माणसाला या समाजाची गरज का वाटली. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे द सोशल नेचर ऑफ मॅन, म्हणजे माणसातील समाजशीलता जी आहे ती. देन थर्ड इज अवर डेव्हलपमेंट, म्हणजेच आपला विकास, आपला होणारा विकास. देन व्हॉट इज सोसायटी, समाज म्हणजे काय. सो हे सगळे पॉईंट्स आपण आजच्या या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत आणि स्टार्ट करूया आपला आजचा व्हिडिओ. बघा काय सांगितलं. In the fifth standard, you have learned about the evolution of men. पाचवीच्या पुस्तकात आपण माणसाची उत्क्रांती कशी झाली हे आपण पाहिलं होतं, बरोबर. Then it tells us that our present social life has taken shape through a process of evolution over thousands of years. And man has moved from a nomadic stage to a settled social life. म्हणजे आजचे आपले जे सामाजिक जीवन आहे ते हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून पूर्णपणे असं आकारास आलेलं आहे, राईट. आणि माणसाने भटक्या अवस्थेतून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली आहे, बरोबर. त्याच्यानंतर बघा त्यांनी काय सांगितलं. आता इथे बघा आपल्याला त्यांनी इमेजेसमध्ये तुम्हाला दिसतंय की इथे कशा पद्धतीने माणसाची उत्क्रांती किंवा त्याची डेव्हलपमेंट, त्याचा विकास कशा पद्धतीने झाला हे आपल्याला या इमेजमधून खाली तुम्हाला दिसतंय, बरोबर. नंतर बघा व्हाय डिड मॅन फील द नीड फॉर सोसायटी, म्हणजे मानवाला या समाजाची गरज का वाटली. A stable and secure community life is necessary for the development of the individual as well as society. व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर आणि सुरक्षित समूह जीवन हे आवश्यक असतं. In the nomadic stage, man did not have this stability and security. ज्यावेळेस माणूस भटक्या अवस्थेत होता त्यावेळेस त्याला हे स्थैर्य, ही सुरक्षितता, ही सिक्युरिटी मिळत नव्हती. When man realized that living in a group provides security, people came together to develop an organized way of life. And this was one of the main motivations for the creation of society. Living in society, man felt the need for rules to help with the smooth functioning of day-to-day matters, and it gave rise to conventions, traditions, ethics, and values, rules, and laws. Man's life in society became more organized and stable. म्हणजेच समूहात राहिल्याने जी सिक्युरिटी मिळते, जी सुरक्षितता मिळते, याची जाणीव झाल्याने माणूस हा एकत्र जीवन म्हणजे संघटितपणे जगू लागला. आणि समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य अशी गोष्ट होती. आणि समाजातील नेहमीचे जे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज जी आहे ती वाटू लागली त्यावेळेस. आणि त्यातूनच रूढी, परंपरा किंवा नीतिमूल्य आपण म्हणू शकतो किंवा नियम आहेत, कायदे आहेत, तर हे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाचे सामाजिक जीवन जे आहे ते अधिक सुरक्षित, अधिक संघटित आणि अधिक स्थिर असं झालं. ओके, स्टेबल झालं. नंतर बघा आपल्याला काय सांगितलंय. द सोशल नेचर ऑफ मेन, म्हणजे माणसातील समाजशीलता. मेन इज सोशल बाय नेचर, माणूस हा स्वभावता सामाजिकशील आहे, समाजशील आहे. वी ऑल बेसिकली लाईक टू लिव्ह विथ वन अनदर,
आपणा सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने आणि माणसात राहायला हे आवडतंच. इन ईच अदर्स कंपनी अँड विथ पीपल अराउंड अस, राईट. त्याच्यानंतर लिव्हिंग विथ पीपल नॉट ओनली मेक्स अस हॅपी, इट इज ऑल्सो अवर नीड. म्हणजे एकमेकांसोबत राहणं ही फक्त आपली आवड नाही आहे, राईट, किंवा आपण आनंदासाठी हे नाही करत, तर ही आपली गरज आहे, बरोबर. वी हॅव मेनी नीड्स. फूड, शेल्टर, क्लोथिंग आर आवर फिजिकल नीड्स. आपल्या गरजा ह्या भरपूर आहेत, पण त्यातीलच प्रमुख गरजा आपल्या कोणत्या आहेत, तर फूड, शेल्टर, क्लोथिंग, राईट, ह्या सगळ्या आपल्या फिजिकल नीड्स आहेत. त्याच्यानंतर वन्स दिस आर सॅटिस्फाईड मॅन गेट्स अ सेन्स ऑफ स्टॅबिलिटी. जेव्हा ह्या गरजा पूर्ण होतात तेव्हा माणसाला स्थैर्य जे आहे ते मिळतं. बट दॅट इज नॉट इनफ. पण ते त्याच्यासाठी पुरेसं नसतं. वी ऑल्सो हॅव सम इमोशनल अँड सायकोलॉजिकल नीड्स. आपल्याला भावनिक आणि मानसिक गरजासुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल, टू फील सिक्युअर इज अन इमोशनल नीड. वेन वी आर हॅपी वी विश टू शेअर अवर हॅपीनेस विथ अदर्स. म्हणजे सुरक्षित वाटणं ही आपली भावनिक गरज आहे. आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी आपण सांगावा असा वाटतो, बरोबर. वेन वी आर सॅड वी विश टू हॅव समबडी विथ अस. जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपल्यासोबत कोणीतरी असावं असं आपल्याला वाटतं. वी लाईक द कंपेनशिप ऑफ अवर फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्स अँड फ्रेंड्स. दिस फिलिंग्स रिफ्लेक्ट अवर सोशल नेचर. जेव्हा आपण आनंदी असतो किंवा आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांचा सहवास हा आपल्याला आवडतो आणि त्यातूनच आपली समाजशीलता जी आहे, सोशल नेचर जे आहे ते आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर बघा काय सांगितले, स्पीक अँड राईट. यू हॅव गॉट द फर्स्ट प्राइज इन अ ड्रॉइंग कॉम्पिटिशन. तुम्हाला ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये पहिलं प्राईज मिळालं आहे. विल यू कीप इट टू युअर सेल्फ फॉर शो इट टू युअर फ्रेंड्स. How do you expect to them to respond? What were your feelings after their response? म्हणजेच ते स्वतःजवळ तुम्ही ठेवाल बक्षीस की मित्रमैत्रिणींना दाखवाल, किंवा त्यांनी तुम्हाला कसा प्रतिसाद द्यावा अशी तुमची अपेक्षा असते, बरोबर. आणि त्यांच्या प्रतिसादानंतर तुम्हाला काय वाटते, राईट. फेल्ट व्हेरी हॅपी अबाउट द ॲप्रिसिएशन. जेव्हा ते तुमचं कौतुक करतात तेव्हा आपल्याला छान वाटतं, आपल्याला आनंद होतो. फेल्ट मोटिवेटेड टू ड्रॉ गुड पिक्चर्स. म्हणजे चित्रकलेत बक्षीस मिळालं आहे, बरोबर. त्याच्यामुळे आणखीन अधिक उत्तम प्रकारे चित्र काढण्यास तुम्हाला एनर्जी मिळते, तुम्ही मोटिवेट होता. राईट मोर अबाउट द फिलिंग्स यू एक्सपिरियन्स. आता इथे आणखीन तुम्हाला काय वाटतं, तुमच्या फिलिंग्स काय आहेत याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. Then you know that food, clothes, shelter, education and health are our basic needs. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आपली हेल्थ म्हणजेच आपलं आरोग्य, या सगळ्या आपल्या बेसिक नीड्स आहेत, आपल्या मूलभूत गरजा आहेत, हे तुम्हाला माहीतच आहे. ड्यू टू द लेबर अँड स्किल्स ऑफ पीपल इन द सोसायटी अ व्हरायटी ऑफ आर्टिकल्स आर प्रोड्यूस. समाजातील व्यक्तींचे श्रम, लेबर आणि त्यांचे कौशल्य जे आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, बऱ्याचशा वस्तू जे आहेत ते तयार होतात. एज्युकेशन अँड हेल्थ रिलेटेड सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज अलाव अस टू लिव्ह विथ डिग्निटी. शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण डिग्निटी म्हणजे सन्मानाने जगू शकतो, राईट. लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे सन्मानाने जगणे. ऑल दिस इज मेड अवेलेबल इन अ सोसायटी. आणि या सगळ्या गोष्टी सोसायटीमध्ये अवेलेबल, समाजात अवेलेबल असतात, उपलब्ध असतात. अ व्हरायटी ऑफ इंडस्ट्रीज अँड ऑक्युपेशन्स हेल्प टू फुलफिल अवर नीड्स. फॉर एक्झाम्पल, वी नीड बुक्स फॉर स्टडिंग अँड पेपर फॉर बुक्स. आता या सगळ्या वेगवेगळे जे उद्योग आहेत किंवा व्यवसाय जे आहेत यांच्यातून आपल्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होतात. उदाहरण काय, तर आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागतं, तर पुस्तकासाठी कागद लागतो, बरोबर. त्याच्यानंतर बघा, दॅट इज व्हाय ऑक्युपेशन लाईक मॅन्युफॅक्चरिंग पेपर, प्रिंटिंग, बुक्स, बाइंडिंग देन एक्सेट्रा आर ऑल्सो डेव्हलप. आणि त्याच्याचमुळे
कागद निर्मिती आहे किंवा प्रिंटिंग आहे, पुस्तक बांधणी जे आहे, या सगळे जे उद्योग आहेत, हे सगळे जे व्यवसाय जे आहेत ते सुद्धा त्यांचा सुद्धा विकास होतो. देन मेनी पीपल कॉन्ट्रीब्यूट टू दिस प्रोसेस. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या प्रोसेसमध्ये बहुतेक व्यक्तींचा हात असतो, म्हणजे बहुतेक व्यक्ती या सगळ्या ह्याच्यात गुंतलेले असतात. Thus, the variety of occupations in the society help us in fulfilling our need. आणि अशा प्रकारे वेगवेगळे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांमुळे आपल्या गरजा ज्या आहेत त्या भागवल्या जातात. Then this also leads to the development of our skills and capability. याच्यामुळे आपली डेव्हलपमेंट होते, आपली कपॅबिलिटी जी आहे, तुमचं कौशल्य जे आहे त्याचा विकास होतो. अवर बेसिक नीड्स आर फुलफिल इन सोसायटी. आपले जे बेसिक नीड्स आहेत ते सुद्धा सोसायटी पूर्ण करते. समाजात जे मूलभूत गरजा आहेत त्यासुद्धा पूर्ण होतात. We depend on each other for our emotional needs such as security, appreciation, praise and support, etc. Thus our life in society is interdependent. आणि आपलं जे समाजातील जीवन आहे ते कसं आहे, ते इंटरडिपेंडंट, म्हणजे आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. बरोबर. सुरक्षितता म्हणा किंवा कौतुक आहे, एखाद्या गोष्टीची प्रशंसा आहे किंवा सपोर्ट आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व एकमेकांवर अवलंबून असतात. देन ट्राय दिस. मेक अ लिस्ट ऑफ ऑल द डिफरंट थिंग्स वी नीड एव्हरी डे. आता तुम्हाला रोज ज्या गोष्टीची आवश्यकता असते त्यांची एक यादी तयार करा. हू आर द पीपल who make these things and help to bring them to you. Find out the answers in relation to at least 5 things you use daily. त्यातील किमान 5 वस्तू तयार करण्यात आणि तुमच्यापर्यंत पोचवण्यात कोणाकोणाचा सहभाग असतो ते शोधा आणि ते तुम्हाला लिहायचं आहे. नंतर बघा त्यांनी काय सांगितलं. नेक्स्ट आपला टर्म आहे अवर डेव्हलपमेंट, म्हणजेच आपला विकास. एव्हरी पर्सन इज बॉर्न विथ सम क्वालिटीज अँड कपॅबिलिटीज. प्रत्येक माणूस जो आहे त्या प्रत्येक माणसात एक त्याची कपॅबिलिटी आहे, त्याची क्षमता आहे, त्याचे गुण आहेत, राईट. बट दे आर डॉर्मनंट, म्हणजे त्या कशा असतात, सुप्त अवस्थेत असतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीमध्ये क्वालिटीज किंवा कपॅबिलिटी ह्या असतात पण त्या कधीकधी त्यालाही माहीत नसतात, राईट, किंवा त्या बाहेर येत नाहीत, त्या सुप्त अवस्थेत असतात, डॉर्मंट असतात. दे डेव्हलप इन द सोसायटी. त्या कुठे कशामुळे बाहेर पडतात, तर सोसायटीमुळे, समाजामुळे, राईट. वी यूज लँग्वेज टू कम्युनिकेट विथ वन अनदर बट वी कॅनॉट डू सो ॲट बर्थ. आपण एकमेकांशी बोलण्यासाठी एखाद्या भाषेचा आपण आधार घेतो, पण आपल्याला जन्मतः ती अवगत असते का, तर नाही, ती आपल्याला बाय बर्थ माहीत नसते. वी लर्न लँग्वेज ग्रॅज्युअली. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसं आपण ती लँग्वेज शिकतो, आपण ती आपली मातृभाषा जी आहे ती शिकतो. आवर फर्स्ट लँग्वेज इज द वन दॅट इज स्पोकन ॲट होम. आपली पहिली लँग्वेज कोणती असते, जी घरात बोलली जाते. इफ अवर नेबर्स स्पीक डिफरंट लँग्वेजेस वी पिकअप दोज टू. त्याचसोबत जर आपले शेजारी एखादी नवीन भाषा जर बोलत असतील तर आपण तीसुद्धा पिकअप करतो, आपण तीसुद्धा आपल्याला अवगत होते. स्कूल्स ऑल्सो प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटीज टू लर्न डिफरंट लँग्वेजेस. त्याचसोबत शाळेतसुद्धा वेगवेगळी भाषा शिकण्याची तुम्हाला संधी मिळते. तुमचे फ्रेंड्स जे आहेत ते वेगवेगळ्या भाषेचे असतात, त्यांच्या घरी वेगवेगळी भाषा ही बोलली जाते, त्याच्यामुळे तीसुद्धा भाषा तुमच्या परिचयाची होते. देन वी ऑल्सो हॅव द कपॅसिटी टू थिंक इंडिपेंडेंटली. आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची एक क्षमता जी आहे ना ती असते. फॉर एक्झाम्पल, वेन ऑल द स्टुडंट्स इन अ क्लास आर गिवन द सेम टॉपिक फॉर अन एसे, व्हाय इज इट दॅट नो टू एसे आर द सेम? इट इज बिकॉज द थॉट प्रोसेस इन ईच इज डिफरंट. एक्झाम्पल त्यांनी काय दिलं आहे की तुम्हाला समजा वर्गात एखादा निबंध लिहायला सांगितला आहे, तर सर्व विद्यार्थ्यांचा निबंध जो आहे तो सारखाच दिलेला असतो, विषय जो आहे तो सारखाच दिलेला असतो, पण कोणतेही 2 निबंध जे आहेत ते सारखे नसतात. का? तर प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी आहे.
बरोबर. सोसायटी हेल्प्स इन द डेव्हलपमेंट ऑफ अवर इमोशनल कॅपॅबिलिटीज अँड द पॉवर टू थिंक. इट ऑल्सो प्रोव्हाइड द अपॉर्च्युनिटी फॉर एक्सप्रेसिंग अवर थॉट्स अँड फिलिंग्स. सोसायटी जी आहे म्हणजे आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती जी आहे ती समाजामुळे वाढीस लागते. ओके, इन्क्रीज होते. विचार मांडण्याची पद्धत जी आहे किंवा आपले इमोशन्स व्यक्त करण्याची संधी जी आहे ती समाजामुळे आपल्याला मिळते. द डेव्हलपमेंट ऑफ अवर आर्टिस्ट अँड अदर टॅलेंट्स ऑल्सो टेक प्लेस इन सोसायटी. माणसातील कलागुणांचा सुद्धा विकास होतो समाजामुळे. लाईक सिंगर्स, म्युझिशियन्स, artists, scientists, adventurers, social workers can all develop their qualities further because of the backing and encouragement of society. And this encouragement is very important. जसं सिंगर आहेत, गायक आहेत किंवा म्युझिशियन्स आहेत, ओके, किंवा चित्रकार आहेत, पेंटर्स आहेत, आर्टिस्ट आहेत, सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ आहेत, ॲडव्हेंचरर्स म्हणजे साहसवीर आहेत, त्याच्यानंतर सोशल वर्कर्स म्हणजे जे समाजकार्य करतात ते, हे सगळं करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांचे हे जे गुण आहेत त्या गुणांचा विकास कशामुळे होतो तर समाजामुळे होतो. समाज त्यांना प्रोत्साहन देतं हे सगळं करण्यासाठी. समाजाच्या सपोर्टमुळे, समाजाच्या पाठिंब्यामुळे त्यांच्यातील या गुणांचा विकास होतो आणि त्यांना मिळणारं हे जे प्रोत्साहन आहे किंवा हा जो सपोर्ट आहे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे, व्हॉट इज मीन बाय सोसायटी, म्हणजे समाज म्हणजे काय. ओके, सोसायटी इन्क्लूड्स ऑल पीपल, मेन, वुमन, ग्रोन अप, ओल्ड पीपल, यंग चिल्ड्रन. सोसायटी म्हणजेच काय तर सगळेच आले त्या सोसायटीमध्ये. स्त्री पुरुष आहेत, ते प्रौढ आहेत, ते वृद्ध आहेत, म्हातारे आहेत, लहान मुलं मुली यांचंच या सगळ्या वयोगटातला जो समावेश आहे माणसांचा तो समाजात होतो. आवर फॅमिलीज आर अ पार्ट ऑफ दी सोसायटी. आपले जे कुटुंब आहे ते सुद्धा समाजाचा घटक आहे. सोसायटी ऑल्सो इन्क्लूड्स डिफरंट ग्रुप्स, institutions and organizations. The interrelationship and interactions between the people, their dependence on one another and sharing also form a part of the society. Society is not simply a mob or crowd of people. A society is formed when people come together to achieve certain common objective. आता समाजात विविध गट, विविध संस्था, विविध संघटना ज्या आहेत त्या असतात. लोकांमधील परस्पर संबंध किंवा जे होणारे व्यवहार असतात त्यांच्यातील देवाणघेवाण जी आहे याचा सुद्धा समाजात समावेश होतो. माणसाची जी गर्दी असते ती माणसांची गर्दी म्हणजेच समाज नाही, तर एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी एखादी ऑब्जेक्टिव्ह एखादं अचीव करण्यासाठी ही लोक एकत्र येतात आणि तेव्हाच त्यांचा समाज जो आहे तो बनतो. राईट. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलं आहे, इन ऑर्डर टू फुलफिल नीड्स लाईक फूड, क्लोथिंग, शेल्टर अँड सिक्युरिटी, द सोसायटी हॅज टू क्रिएट अ परमनंट सिस्टम. Without such a system, the day-to-day affairs of the society cannot be carried on. A system is essential for the continued existence of the society. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आहे, सिक्युरिटी आहे, सुरक्षितता आहे. तर यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी अशी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार जे आहेत ते चालू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, ॲग्रिकल्चर इज इसेन्शियल टू फुलफिल द नीड्स फॉर फूड. जे उदाहरण याचं दिलं आहे त्याने ॲग्रिकल्चर म्हणजे अन्नाची गरज जी आहे ती पुरवण्यासाठी शेती करणं हे आवश्यक आहे. बरोबर. देअरफॉर अ वास्ट सिस्टम नीड्स to be created which include factories to manufacture tools and equipment used for farming, banks to provide loans to the farmers, a market for the good produce, etc. The existence of many such systems make a society stable. ओके, म्हणजेच शेती करण्यासाठी, शेतीची संबंधित सर्व कार्य ही पार पडण्यासाठी विविध संस्था ज्या आहेत त्या निर्माण कराव्या लागतात.
आणि शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँका आहेत किंवा मालासाठी लागणारी बाजारपेठ, या सगळ्या मोठमोठ्या व्यवस्था ज्या आहेत त्या निर्माण कराव्या लागतात आणि अशा व्यवस्थांमधूनच समाज जे आहे ते स्टेबल होतं, स्थिर होतं. In the next chapter we shall learn about the diversity in the Indian society. आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण इंडियन सोसायटी म्हणजेच भारतीय समाज याची विविधता जी आहे, डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता, याची आपण माहिती घेणार आहोत. सो फ्रेंड्स, आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे हा इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.